बांगलादेशमध्ये नेमकं चाललंय काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन, लोकांची हत्या, हिंदू मंदिरांची नासधूस, अशा अनेक बातम्या आपल्याला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर किंवा अनेक माध्यमांवर बघायला भेटत आहेत. पण नेमकं बांगलादेशमध्ये चाललं काय? अगदी सोप्या भाषेत आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. कोणते डॉक्युमेंट्स नाही दाखवत बसणार, कुठले जास्त इतिहासामध्ये जाणार नाही किंवा लय डीप मध्ये जाऊन तुम्हाला क्रिटिकली नाही सांगायचा प्रयत्न करणार. एकदम सोप्या भाषेत जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, मराठी माणूस. साध्या सोप्या शब्दात समजून घ्या की संपूर्ण आंदोलनाची सुरुवात झाली बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या बाबतीत. आरक्षण म्हणजे काय? तेच कोटा पद्धती वगैरे. आता आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रसिद्ध आंदोलन आता देखील चालू आहेत. म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रातलंच घ्या, मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी जे काही आरक्षण भेटावं म्हणून जे काही आंदोलन चालू केलं, तशाच पद्धतीचं ते आंदोलन होतं. फक्त एक गोष्ट यामध्ये वेगळी झाली की ते आंदोलन कोणतं आरक्षण भेटावं म्हणून नव्हतं, तर एखादं आरक्षण हटवावं म्हणून होतं. तर ते कोणतं आरक्षण होतं? तर ती कोटा सिस्टीम होती फ्रीडम फायटर्ससाठी. आता ज्यावेळी पाकिस्तान दोन्ही होते, आता त्यावेळी देखील एक खूप मोठं युद्ध झालं, ज्याच्यामध्ये ईस्ट पाकिस्तान पासून वेगळं होण्यासाठी बांगलादेशने खूप जास्त लढाई दिले. त्याच्यामध्ये आपला भारत देशाचा खूप मोठा हात आहे बांगलादेशात त्यांचा स्वतंत्र देश निर्माण करून देण्यासाठी. आता त्या दरम्यान अनेक असे फ्रीडम फायटर्स होते ज्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागला. अनेक महिलांवर त्यावेळी अत्याचार झाले. त्या सर्व लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी किंवा त्यांच्यावर अत्याचार होऊ नये, त्यांना खूप चांगली वंदना देण्यासाठी त्यांच्या देशातील तत्कालीन जे लिडर्स होते त्यांनी अशी कोटा सिस्टीम काढली की या जे आहेत यांची मुलं असतील किंवा यांना आहे ना खूप चांगल्या पद्धतीने सरकारी नोकरी दिल्या जातील किंवा त्यांच्यासाठी एक वेगळा कोटा निर्माण केला जाईल, जेणेकरून या फ्रीडम फायटर्सला आपण योग्य तो सन्मान दिला जाईल. आता तो कोटा त्यावेळी काढला ज्यावेळी बांगलादेश सेपरेट झालं होतं पाकिस्तानमधून. तर त्यावेळीपासून तो कोटा अजूनपर्यंत चालूच होता. म्हणजे ते जे व्यक्ती आहेत त्यांच्या मुलांना तो कोटा भेटला, त्यांच्या मुलांपासून तर त्यांच्या नातवांना देखील तो कोटा भेटत होता. मग बांगलादेशमधले जे काही विद्यार्थी आहेत आपल्या तुमच्या माझ्यासारखे ज्यांना कोट्या थ्रू जाता येत नव्हतं, त्यांना या कोट्याचा विरोध होता. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जे फ्रीडम फायटर्स लढून गेले त्यांना तुम्ही कोटा दिला मान्य, पण आता त्यांच्या नातवांना काय गरज आहे तो कोटा देण्याची? कारण 30% कोटा त्यांना होता आणि 30% कोटा फक्त 0.13 पॉप्युलेशन मध्ये. म्हणजे विचार करता 30% कोट्यामध्ये सगळीच लोक याच्यामध्ये बसत होती. आणि उरलेल्या 70% कोट्यामध्ये देखील खूप कमी कोटा असा होता जो मेरिट वाईज ठरला गेला होता. मेरिट वाईज म्हणजे पेपर द्या, प्रॉपर एंट्रन्स एक्झाम द्या, जॉबचा इंटरव्ह्यू द्या, मग तुम्हाला इंटरव्ह्यू भेटेल. असा खूप कमी कोटा त्या संपूर्ण 100% मध्ये होता. त्याच्यामध्ये 30% कोटा हा फ्रीडम फायटर्स जात होता. मग या विरोधामध्ये अनेक आंदोलनं गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशमध्ये चालू होती. आता 2018 याच्या विरोधात खूप मोठं आंदोलन झालं की हा कोटा बंद केलाच पाहिजे. जो फ्रीडम फायटर्सच्या नातवांना त्याचा फायदा होतोय, तो कोटा बंद करण्यासाठी 2018 मध्ये खूप मोठं आंदोलन झालं आणि ते आंदोलन यशस्वी देखील झालं. 2018 मध्ये जी हसीना शेख आहेत, म्हणजे आता तत्कालीन पंतप्रधान होते असं आपण म्हणू शकतो बांगलादेशात, तर त्यांनी हे करून टाकलं की 2018 तो कोटा पूर्णपणे बरखास्त केला. आणि जर तुम्हाला सांगायला गेलं तर 2018चं आंदोलन हे बांगलादेशमधलं आतापर्यंत सर्वात मोठं आंदोलन देखील मानलं जाऊ शकतं. एवढ्या मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी 2018 रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. ऐकायला तयार नव्हतं सरकार, पण एवढ्या मोठ्या आंदोलनासमोर शेवटी सरकारला गुडघे टेकावे लागले. 2018 तो कायदा पास झाला की ते कोटा आता पण बंद होईल. पण 6 वर्षानंतर म्हणजे 2024ला आता असं काय झालं की हायकोर्टाने असा आदेश दिला की तो कोटा तुम्ही बंद करू शकत नव्हता. एखाद्या सरकारकडे ते सगळे राईट्स नाहीत किंवा ते सगळं इलिगली झालेल्या गोष्टी आहेत तो कोटा बंद करणं, आणि त्याच कारणामुळे तो कोटा परत लागू केला गेला. आणि म्हणून हे आंदोलन परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात चालू झालं. आता हे आंदोलन ढाकापासून चालू झालं, ते संपूर्ण बांगलादेशमध्ये पसरलं आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरायला लागला. आता विद्यार्थ्यांचा असा समज झाला की जरी कोर्टाकडून हे आदेश आलेले असेल तरी याच्या मागे संपूर्ण राजकारण हे हसीना शेखचं असेल. कारण की हसीना शेखला तिथं डिक्टेटर मानलं जातं किंवा तिच्या एक हाती पूर्ण सत्ता ती सांभाळत असते. संपूर्ण अपोनंट पार्टीज जे आहेत त्याच्यावर तिचा अत्याचार असतो. या सगळ्या गोष्टी जसं म्हणजे आता निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे आरोप लागले गेले एका युट्यूबर कडून, जर्मन शेपर्ड कडून, तर तसे आरोप अनेक लागले गेले हसीना शेखवर गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेल्या काही वर्षांपासून. मग त्याच कारणामुळे असं वाटायला लागलं की संपूर्ण कोर्ट देखील हसीना शेखच सांभाळते. मग हा जो निकाल आला हायकोर्टाकडून की तो कोटा परत लागू केला जाईल, मग हा निकाल हसीना शेखने दिलेला आहे असं सर्वांना वाटू लागलं. त्याच्यामुळे हसीना शेखच्या विरोधामध्ये, कोर्टाच्या विरोधामध्ये अनेक मोठी आंदोलन चालू झाली. आता त्या आंदोलनाने इतकं मोठं रूप घेतलं की हसीना शेखला ते शांत करण्यासाठी त्यांचं स्वतःची बळ कमी पडलं. मग त्यांनी मिलिटरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केली, पोलीस इन्व्हॉल्व्ह केले. अनेक रबर फायरच्या ज्या गन्स असतात किंवा स्मोकिंगच्या ज्या गन्स असतात, स्मोकिंग बॉम्ब्स असतात, ते विद्यार्थ्यांवर टाकण्यात आले. त्यांचे प्रोटेस्ट थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की या सर्व गोष्टी केल्यामुळे विद्यार्थी घाबरतील आणि प्रोटेस्ट मागे घेतील, पण असं झालं नाही. प्रोटेस्ट अजून जास्त वाढत गेला आणि 15 जुलैला एवढा मोठा प्रोटेस्ट झाला बांगलादेशमध्ये की अनेक विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये हत्या देखील करण्यात आली. आता ती पोलिसांकडनं झाली किंवा 2 विद्यार्थी गटांमध्ये झाली हे आपण सांगू शकत नाही, पण जवळपास 15 जुलै ते 19 जुलैपर्यंत एक आकडा असा समोर आला की 100 विद्यार्थ्यांची हत्या त्या संपूर्ण ढाका या परिसरामध्ये करण्यात आली. आता या सर्व गोष्टीमुळे अर्थातच हे आंदोलन खूप जास्त मोठ्या प्रमाणात पेटलं आणि असं वाटलं नव्हतं की पंतप्रधानांना त्याचा देश सोडून जावं लागेल. पण त्यांच्या हसीना शेख हे ज्या पंतप्रधान होत्या त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या
सिक्युरिटीला खूप जास्त धोका आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या देशामधून पलायन केलं आणि आपल्या देशात भारतात येऊन थांबलेले आहेत. आता भारताची पुढची काय रणनीती असेल ते आपल्याला पुढे बघावं लागेलच. पण या दरम्यान काय झालं की बांगलादेश या देशामध्ये खूप बिकट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्याच कारणामुळे अनेक असे देखील व्हिडिओज पुढे येतात की ते जे विद्यार्थी आहेत ते जे कोट्याच्या विरोधामध्ये आंदोलन करत होतं, ते आंदोलन कोट्याच्या विरोधात मर्यादित नाही राहिलं. तिथे जे मायनॉरिटीज आहेत, आता बांगलादेशमधले मायनॉरिटीज म्हणजेच काय तर आपण हिंदू लोक जे तिथे आहेत, तिथले रहिवासी आहेत, त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार होतात. अनेक व्हिडिओ असे व्हायरल झाले जे हिंदूंच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यातले अनेक व्हिडिओ हे फेक असले किंवा जुने असले किंवा दुसऱ्या जागेवरचे जरी असले तरी देखील या गोष्टी आपण नाकारू शकत नाहीत की तिथल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तिथलं जे इस्कॉनचं मंदिर होतं ते पूर्णपणे तोडलं गेलं, हे सत्य परिस्थिती, ही संपूर्णपणे फॅक्ट आहे. तिथल्या गव्हर्नमेंटने ते मान्य देखील केले. अनेक हिंदू लोकांवर अत्याचार केले जात आहेत. आता त्या गोष्टी उघड पद्धतीने जरी बाहेर येत नसल्या तरी देखील मायनॉरिटीजवर अत्याचार तिथे चालू आहेत, ह्या गोष्टी आपण मान्य केल्याच पाहिजेत. पण प्रश्न असा आहे की हे आंदोलन होतं कशा विरोधात? एका कोट्याविरोधात, म्हणजे एका आरक्षणाविरोधात आंदोलन होतं. आणि ज्या आरक्षणाच्या विरोधाच्या आंदोलनामध्ये अनेक हिंदू लोक देखील सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये हे आंदोलन असं कोणत्या दिशेला वळलं गेलं किंवा पेटवलं गेलं जेणेकरून हिंदूंवर तिथे अत्याचार केले जातात. अनेक बांगलादेशमधले व्हिडिओज आता बाहेर येतात. आपण खूप जास्त नशीबवान आहोत की आपण जर आपण उजवीकडे किंवा डावीकडे जन्माला नाही आलो, आपण बरोबर ठिकाणी जन्माला आलोय, आपण आपल्या भारताचे रहिवासी म्हणून जन्माला आलोय. नाहीतर आपली परिस्थिती खूप जास्त वाईट होती. तुम्ही बघा पाकिस्तानमध्ये काय चाललंय, तिथल्या सरकार काय स्थिर नाही, कोण पण जेलमध्ये जाऊन निवडणुका लढवते, काही त्यांचं अस्तित्वच नाही राहिलं. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी आपलं संपूर्ण सत्तापलट करून घेतलेली आहे. बांगलादेशचे तुम्ही बघू शकता काय झालेलं, म्यानमारची सत्तापलट झालेली आहे. श्रीलंकेमध्ये तर 2018-19 जे काही मोठं आंदोलन झालं होतं तिथला देखील जो काही पंतप्रधान होता तो आपल्या देशाकडे आला होता भीक मागायला की आम्हाला थोडंसं लोन द्या म्हणून. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यामुळे आपण खूप जास्त नशीबवान आहोत की आपण आपल्या भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि एक फोटो खूप जास्त सोशल मीडियावर व्हायरल होतो की ज्यांनी काश्मीर फाईल्सला विरोध केला होता त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी आता बांगलादेश फाईल्स बघून घ्यावं, न्यूजवर चालू आहे. आता तुमची आमची हीच इच्छा आहे की तिथल्या हिंदूंना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, किंबहुना त्रासच नाही झाला पाहिजे. आणि त्या हिंदूंसाठी आपल्याला काय करता येईल त्या सर्व गोष्टी आपण करूच. पण त्यासोबतच बांगलादेश सारखा आपला शेजारचा देश आहे, त्या देशामध्ये स्टेबिलिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्या देशाच्या जिओ पॉलिटिकल गोष्टींच्या अनुषंगाने देखील. आणि त्यासोबत आपल्या देशामध्ये देखील अशा गोष्टी घडू नयेत. त्यामुळे आतापासूनच पावले उचलणं खूप जास्त गरजेचं आहे की कोणत्या गोष्टी आतापासूनच थांबवल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आतापासूनच बंद केल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यात जाऊन आपली पुढची पिढी अशी मोठी आंदोलन करणार नाही आणि आपल्या देशातल्या पंतप्रधानांना कुठल्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन पळून जायची गरज भासली नाही पाहिजे. इतकंच बोलतो आणि थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल, पटला असेल, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जास्त डीप गोष्टी घेऊन जायचा प्रयत्न नाही केला. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की तुमचं वैयक्तिक मत कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.